महाराष्ट्रासह 11 राज्यांतील 15 बँका आजपासून बंद होणार. ग्रामीण बँकांचे विलिनीकरण होणार. एक राज्य एक आरआरबी धोरण लागू करण्यात आले. अमूल, मदर डेअरीसह आता गोवर्धन डेअरीनेही दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपये वाढवले. ही किंमत आजपासून लागू झाली. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जातीय जनगणनेद्वारे सोडवला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा मार्गही मोकळा होईल. केंद्र सरकारने जातीय जनगणनेला हिरवा कंदील दिला. केंद्राकडून जातीय जनगणनेला मंजुरी मिळताच राहुल गांधीचे ठिकठिकाणी पोस्टर लावले गेले, ज्यावर लिहिले होते, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. अर्थव्यवस्था सुधारण्याचा संकल्प केला. भारतीय अन्नासह भारतीय गाण्यांचाही जगभरात डंका वाजेल. मुंबईतील वेक्स 2025 कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे भाषण. 90 देशातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील लोकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनलहून 7 विशेष गाड्यांची घोषणा केली. अक्षय तृतीये निमित्त मुंबईतील प्रॉपर्टी विक्रीने सर्व विक्रम मोडले. एकाच दिवशी सरकारला 160 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. मुंबई पुणे महामार्गासह आज मुंबई गोवा महामार्गावरही तीव्र ट्रॅफिक जाम. 10 किलोमीटर पर्यंत वाहनांची लांबच लांब रांग. मुंबई दिल्ली रेल्वे मार्गावरील ट्रक पर्यंत पोहोचलेल्या पराडीच्या आगीमुळे 3 गाड्या उशिरा धावल्या. 5 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल. महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीय जनगणनेला पाठिंबा दिला. यामुळे सर्व जातींना न्याय मिळेल असे ते म्हणाले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शेअर बाजार बंद. 65व्या महाराष्ट्र स्थापनेच्या दिवशी शेअर बाजार बंद राहिला. 1 रुपयांची पीक विमा योजना बंद. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली. 96हून अधिक सेवा केंद्रांमध्ये गैरव्यवहार उघडकीस आला. समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचे नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा महामार्गावर विरोध प्रदर्शन. मालाडमध्ये राहणाऱ्या महिलेचा ईमेल हॅक करून फसवणूक करणाऱ्याने 6,16,000 रुपयांची फसवणूक केली. महिलेने सांगितले की तिने कधीही आपला क्रेडिट कार्ड वापरला नाही. मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात. कारच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू, एकाला ट्रकने चिरडले. उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वादातून 52 वर्षीय व्यक्तीचा त्याच्या जावयाने मारहाण करून खून केला. उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी सिंग भवरच्या शोधात आहेत. नवी मुंबईतील वाशी कृषी मंडईत मोठ्या प्रमाणात मादक पदार्थांच्या तस्करीचा रॅकेट कार्यरत. यात अनेक बांगलादेशी नागरिकांचा समावेश. अक्षय तृतीये निमित्त सोन्याचे दर घसरले. 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत 95,730 तर चांदीची किंमत 98,000 प्रति किलो. भारत पाकिस्तान सीमेवरील बंदीमुळे केशराची किंमत 2.05 लाखांपर्यंत पोहोचली. केशर हे जगातील सर्वात महागडे मसाले आहे.